थांबले आहेत. परंतु आपण हे गाणं ऐकताना मध्ये सात संगीत बघितलं असेल, त्या ताना लेमन मधल्या दशाच्या दशा या व्हायोलिन मधून आल्या. आपले सर्वांचे लाडके संजय देशपांडे लंडन निवासी, ते कलारामनाथांकडून अजून व्हायोलिन शिकत असतात. तर आज त्यांची फार मोठी साथ आपल्याला लाभलेली आहे. मी ऐकत होतो, देवाघरचे ज्ञात गुणाला विचित्र नेमानेम, कुणी रखडती धुळीता आणिक कुणास लाभे हेम. तर हे हेम, हे सुवर्ण आम्ही आधी धुळीतच रखडतो या संगीताच्या दुनियेत, परंतु या लोकांना इकडे हेम सापडलेला आहे. तर आपण आता पुढे जाऊया. मी मगाशी म्हटलं तसं सुमन कल्याणपुरांनी गायलेली अजून काही गीत आपण ऐकतोय. आता पुढचं गीत आपल्यासमोर सादर करते स्वरा. स्वराच्या बाबतीत तिचे आईवडील आहेत. मला नेहमी असं वाटतं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, पण त्याच्याही आधी कसं बरं हिचं स्वरा नाव ठेवलं असेल मला कल्पना नाही. परंतु बघूया आता. तिचा आवाज खरोखरच इतका सुरेला आहे आणि तिच्याकडून आपण आता हे सुमन कल्याणपुरांचं गाणं ऐकूया. हेही अशोकजी परांजपेंनी लिहिलेलं आहे आणि अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेलं आहे. आता आपण ऐकलं मत्स्यगंधाबद्दल. मला माहिती नाही त्याविषयी पाराशरांना मत्स्यगंधेचा वास आवडला म्हणून ते तिच्या मागे धावले, परंतु आपल्या सर्वांचा आवडता एक अत्तरातला सुगंध म्हणजे केतकीचा. तर तो आता ऐकूया पुढचं गाणं, केतकीच्या मनातून.